फ्रेश वाटायला लागलं. फ्रेश वाटायला लागलं म्हणजे मी सकाळी लवकर उठायला लागली. 4:30 वाजता आता मी उठते. 6ला उठायची, ती 4:30ला उठते आणि घरी सगळं स्वयंपाक करून, योगा करून, सगळं सगळं व्यवस्थित करून त्याच्यानंतर मी कामाला जाते आणि संध्याकाळी आल्यावर पण काय म्हणजे माझ्या मुलीचं नाईट शिफ्ट असतो आणि वर्क फ्रॉम होम असतो. आणि मी खरं सांगू कमीत कमी मी 5 ते 6 वर्ष माझ्या मुलांकडे दुर्लक्ष केलं. का म्हणजे मला स्वतःला व्हायचं नाही. आणि हेमांगीनी मला 10 वर्ष अगोदर पण बघितले तिने मला, की मी किती ऍक्टिव्ह असायची आणि आता त्याच्यानंतर म्हणजे इनॅक्टिव्ह, एवढी इनॅक्टिव्ह झालेली आणि एवढी जर मला कोणाशी फोनवर बोलायचं म्हणजे पण मला थकवा यायचा. तिचा फोन आला की मी व्यवस्थित बोलायची पण नाही. त्याच्यानंतर आता मला बिफोर आफ्टर बघितलं ना, जितक्या लोकांनी बघितलं आता मी फ्युल इंटेक करायला 1च महिना झाला असेल, 1 महिना पण नसेल झाला. 1च महिना झाला असेल. योगा करायला मला 1 महिना झाला असेल. योगा करते आणि त्याच्यानंतर डॉक्टरकडे आता गेली मी काहीतरी 1 आठवड्या अगोदर माझा रिपोर्ट घेऊन. आणि तेव्हा माझं शुगर त्यांनी विचारलं मला डॉक्टरनी विचारलं मला की एवढं कमी कसं झालं? म्हणजे मी कधी 200च्या खाली माझं शुगर कधी बघितलंच नाही. 300, 325, 400 एवढंच होतं माझं शुगर. म्हणजे मला तेवढ्या शुगरमध्ये मी बोलायचे हेमांगीला, मी ओके. का म्हणजे मला कमी झालं की मला चक्कर यायची. आणि जेव्हा शेटे सरांना सांगितलं, शेटे सरांनी सगळं एकदम व्यवस्थित गाईड केलं, की हे पण सांगितलं त्यांनी, की शुगर कमी झाल्यावर काय करायचंय आणि काय नाही करायचंय ते सगळं म्हणजे. आणि आता मी प्रत्येक सेशन ऐकते. संध्याकाळचं 7चा सेशन ऐकते. मी कामावरच असते तेव्हा. घरी येता येता ऐकते. सकाळी जाताना पण मी कामावर असते. जाता जाता ऐकते. मी सोडत नाही. का म्हणजे याच्याने आपल्याला मोटिवेशन भेटतं, की मी ऍक्च्युली कसं आहे, मी सुपरवायझर पोस्टवर आहे. मी कोणाचं ऐकत नाही. सगळ्यांना सांगत असते. पण आता मी ऐकायला शिकली आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन झाली. डिसिप्लिन झाली म्हणजे सकाळी